पुण्यातील बाजारामध्ये फुलांची आवक कमी झाली आहे, तर फुलांच्या दरातही घट झाली आहे। त्यामुळे वाहतूक खर्च सुद्धा निघत नसल्यामुळे बाजारामध्ये कमी प्रमाणात फुलं विक्रीला आणण्याचं आवाहन व्यापाऱ्यांनी केलं आहे। पुण्याच्या मुळशीमधील प्रशासनाच्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। महसूल विभागानं लवडे गावामधील एका शेतकऱ्याच्या जमिनीची मोजणी नियमबाह्य पद्धतीने केल्याचा आरोप केलेला आहे। या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी बेमुदत उपोषणाचा इशारा दिलाय। मावळमध्ये सुगम संगीत स्पर्धेच्या स्पर्धकांसाठी कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलंय। स्पर्धेच्या दृष्टीने स्पर्धकांना मार्गदर्शन मिळावं आणि स्पर्धकांचे दर्जेदार सादरीकरण व्हावं या उद्देशाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती। या कार्यशाळेमध्ये 150 प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते। पिंपरी चिंचवड पोलिसांनी 40 मंडळांवर कारवाई केलेली आहे। गणेशोत्सवामध्ये लेझर बीम लाईटचा वापर केल्या प्रकरणामध्ये मंडळावर ही कारवाई करण्यात आलेली आहे। तर पुढील वर्षी डीजे मुक्त गणेशोत्सव करण्यासाठी सामाजिक संस्था या वर्षीपासूनच पुढाकार घेत आहेत। संत तुकाराम महाराजांच्या पालखी मार्गाची डागडुजी आणि डांबरीकरण करण्याची मागणी केली जाते। आषाढीमध्ये पाऊस पडल्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागानं या रस्त्याचं डांबरीकरण केलेलं नव्हतं। त्यामुळे देहू रोड ते झेंडेमळा इथे लहान मोठे खड्डे पडलेले आहेत। त्यासाठी या मार्गाची डागडुजी करण्याची मागणी केली जाते। नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे नाशिककर त्रस्त झालेले आहेत। त्यामुळे मंत्री गिरीश महाजन यांनी 8 दिवसांमध्ये खड्डे बुजवण्याच्या सूचना केलेल्या आहेत। त्याचबरोबर खड्डे बुजवण्यासाठी पाहणी दौरा करण्याचे निर्देशही दिलेले आहेत। नाशिक पेठ महामार्गावरील सावळ घाटामध्ये धावत्या वाहनांवर चढून मालाची लुटणाऱ्या टोळीला दिंडोरी पोलिसांनी जेरबंद केलेला आहे। या प्रकरणामध्ये एकूण 8 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलंय। पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली असता त्यांनी प्रवासी वाहनांची सुद्धा लूट केल्याची माहिती मिळते। नाशिकच्या सिन्नरमध्ये मोबाईल हिसकावून पळणाऱ्या चोरट्यांना 8 तासांमध्ये पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत। सिन्नर पोलिसांनी सापळा रचत ही कारवाई केली। या चोरट्यांवर सिन्नर आणि श्रीरामपूर आणि कोपरगाव इथल्या पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल आहेत। नाशिकच्या येवल्यामधील तारूर रेल्वे स्टेशनवर मनमाड धर्माबाद एक्सप्रेसला थांबा सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे मनमाड धर्माबाद एक्सप्रेसचं तारूर रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत करण्यात आलं। धर्माबाद ही एक्सप्रेस संभाजीनगर, जालना, परभणी, नांदेड या जिल्ह्यांना जोडते। नाशिकमध्ये 9 दिवसांमध्ये डेंग्यूचे 42 रुग्ण आढळून आलेले आहेत। शहरामध्ये डेंग्यूसह इतरही साथींच्या आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे। औषध आणि पूर फवारणीचा ठेका दिलेल्या कंपनीनं फवारणी केली नसल्यामुळे साथीच्या आजारांमध्ये वाढ झाल्याचं कळतंय। त्यामुळे महानगरपालिकेच्या मलेरिया विभागानं कंपनीला 1,09,000चा दंड ठोठावलाय। नाशिक महापालिकेच्या कर आकारणी विभागानं 750 कोटींच्या घरपट्टी वसुलीसाठी अभय योजना लागू केलेली आहे। या योजनेचा 4,500 ग्राहकांनी 98,84,000च्या दंडमाफीचा लाभ घेतलाय। त्यामुळे 10 दिवसांमध्ये 3,23,00,000ची वसुली झाली आहे। नाशिकच्या चांदवडमध्ये प्रहार शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आक्रमक झाले। कांद्याच्या भावामध्ये सातत्यानं घसरण होत असल्यामुळे शेतकऱ्यांनी कांदे फेकत ठिय्या आंदोलन केलं। नाफेड आणि एनसीसीएफच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करण्यात आला।